ये मैं करूं आनंद सर से छुट्टी की बात, या फिर कल आप 5 दिन की छुट्टी सैंक्शन करा के आओगे? इस पर पापा भला क्या बोलते? भगवान श्री उनको रामांची मम्मी की बात प्रत्येक माननी ही पड़ी। दूसरे दिन गट्टू चिंकी स्कूल गए तो उनके पीछे पीछे मम्मी भी स्कूल गई और सीधे हेडमास्टर मिश्रा सर से मिली। वैसे तो मैं छुट्टी नहीं देता, लेकिन हमारे गट्टू चिंकी ने ट्रेन का सफर ही नहीं किया, तो फिर क्या किया? मेरे दोनों ब्राइट स्टूडेंट को ले जाइए और ट्रेन का सफर करवाइए। उनको मैं 5 नहीं पूरे 6 दिन की छुट्टी दे रहा हूँ। थैंक यू वेरी मच सर। शाम को जैसे ही गट्टू चिंकी घर आए तो मम्मी ने एकदम से बॉम्ब फोड़ दिया। गट्टू चिंकी, कल से 6 दिन तक स्कूल जाने की कोई जरूरत नहीं है। लेकिन क्यों मम्मी? क्योंकि कल हम कोंकण जा रहे हैं, तुम्हारी मौसी के घर, वो भी ट्रेन से। ये झटका तो गट्टू चिंकी बर्दाश्त ही नहीं कर पाए। उनकी आंखों में आंसू आ गए। अरे इसमें रोने की क्या बात है? तुम्हें तो नाचना चाहिए। लेकिन मिश्रा सर 1 दिन की भी छुट्टी नहीं देंगे। बिल्कुल नहीं देंगे, क्योंकि उन्होंने ऑलरेडी छुट्टी दे दी है, वो भी पूरे 6 दिन की। मम्मी ने गट्टू चिंकी को सारी बात बताई तो गट्टू चिंकी सीधे जाकर मम्मी से लिपट गए। दूसरे दिन मम्मी, पापा और गट्टू चिंकी काफी सारे सामान के साथ रेलवे स्थानक पहुँचे तो उनको देखते ही एक कुली आगे आया और उसने उनका सामान उठा लिया। आपने इस आदमी को सामान क्यों दिया? वो सामान लेकर भाग गया तो? अरे चिंकी, वो कुली है, वीडियो में देखा था ना हमने। स्थान पर काफी भीड़ थी। अलग अलग तरह के लोग इधर उधर घूम रहे थे। कोई खा रहा था, कोई गा रहा था, तो कोई लाइन में खड़ा होकर टिकट निकाल रहा था। लेकिन पापा ने सबकी टिकट पहले ही ऑनलाइन बुक कर लिए थे। कुली के पीछे पीछे सब लोग प्लेटफॉर्म पर खड़ी कोंकण एक्सप्रेस के पास आए। ट्रेन काफी लंबी और खूबसूरत थी। गट्टू चिंकी ट्रेन को छूकर देखने लगी तो पापा बोले, अरे चलो नहीं तो ट्रेन छूट जाएगी। फिर सब लोग अंदर एक एसी वाले कंपार्टमेंट में जाकर बैठ गए। थोड़ी देर बाद ट्रेन चलने लगी और गट्टू चिंकी को मजा आने लगा। ऐसा लग रहा है हम ट्रेन में नहीं किसी नाव में बैठे हैं। मजा आ रहा है ना? राघव शास्त्रीच्या मुखी सदैव तभी एक आदमी खाने की ऑर्डर लेने आया और पापा ने उसे खाने की ऑर्डर दी। सर 15 मिनट बाद आपका खाना पहुंच जाएगा। आदमी चला गया। एक एक स्टेशन पीछे छूटने लगा और कोंकण रेलवे बड़े बड़े पहाड़ों, ब्रिज और टनल से होती हुई मस्ती में हॉर्न बजाती हुई आगे बढ़ने लगी। ट्रेन टनल में जाती तो पूरी ट्रेन में रात का अंधेरा छा जाता और टनल से बाहर आते ही दिन का उजियाला। 5 मिनट में रात और 5 मिनट में दिन, ये हम सिर्फ ट्रेन में ही महसूस कर सकते हैं। हाँ, इसलिए तो ट्रेन में सफर करने का मजा ही कुछ और है। और ट्रेन का सफर काफी सस्ता भी होता है और ना ही ट्रैफिक की झंझट और ना ही पंक्चर की प्रॉब्लम। बिल्कुल ठीक कहा। लेकिन लोग ट्रेन को गंदा भी बहुत करते हैं। यहाँ वहाँ पान खाकर थूकते हैं, रैपर्स, वाटर बोतल्स वगैरह डालकर डिब्बे को गंदा कर देते हैं। ये बिल्कुल गलत है ना। ट्रेन में डस्टबिन की सुविधा होती है, हमें कचरा उसमें ही डालना चाहिए। हमारी भारतीय रेलवे अब पूरे विश्व में 4थे स्थान पर है। हर रोज करोड़ों यात्रियों को यहाँ से वहाँ छोड़कर हम सबकी जिंदगी आसान करती है। लॉकडाउन में भी क्या नहीं किया ट्रेन ने। ऑक्सीजन पहुँचाया, दवाइयाँ पहुँचाई और आज भी हर रोज जरूरत का हर सामान यहाँ से वहाँ पहुँचाती है हमारी भारतीय रेल। इसलिए हम सबको उसका सम्मान करना चाहिए, उसे खराब नहीं करना चाहिए। 1 घंटा बीत गया और गट्टू चिंकी खिड़की से बाहर देख देख कर बोर हो गए। अब उन्हें पूरी ट्रेन घूमनी थी। ट्रेन में लगाए गए टॉयलेट्स देखकर अपनी जिज्ञासा पूरी करनी थी। उन्होंने मम्मी पापा से परमिशन मांगी तो पापा बोले, हाँ जाओ, लेकिन डिब्बा याद तो रहेगा ना। और हाँ, दरवाजे के पास जाकर खड़े मत रहना, कहीं से बाहर हाथ भी मत निकालना। हाँ बाबा, जानती हूँ तुम दोनों काफी समझदार हो। जाओ अब। फिर क्या,
कधीच नाही लंबे होऊ सांप देणार. जैसी ट्रेन के पेट में गट्टू जी की एक एक डिब्बा घूमने लगे। पाणी घालून अलग अलग लोग उनकी अलग अलग भाषा सुनते हुए एंजॉय करने लगे और ताली बजाकर गाने लगे, तो यात्री भी उनका साथ देने लगे। रेलगाड़ी रेलगाड़ी झुक 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 झुक। बीच वाला स्टेशन बोले रुक 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 रुक। इस प्रकार गट्टू चिंकी ने अपनी खुशी में बाकी यात्री आणि तिने और टीसी समोर को भी पाहिलं शामिल कर लिया। तर तिचा सभी राग ने गट्टू चिंकी भीतीमध्ये को परिवर्तित काफी झाला. सारा प्यार दिया। कारण की तिच्या समोर दशानन फार भयानक परिस्थितीमध्ये हसत होता. जानकी घरी नाही पोहोचली म्हणून तिचा चिंतातूर पती राघव सरस्वतीच्या घरी जाऊन विचारपूस करू लागला. जानकी 10 वाजताच निघाली भाऊ. आता 11 वाजले आहेत. कुठे गेली असेल? काय माहित. हा आठवलं, एक गोष्ट होती जी जानकीने सांगितली होती. कदाचित जानकी तिथेच गेली असेल. सरस्वतीने राघवला सगळं काही सांगितलं आणि राघव पळत पळत दशाननच्या घरासमोर उभा राहिला. आतून तेलाच्या जळण्याचा वास येतोय, म्हणजे आतमध्ये पूजा चालू असणार. तेव्हा राघवला जानकीच्या ओरडण्याचा आवाज आला आणि राघव घाबरला. सरस्वती सोसायटीतील सर्व सदस्यांना घेऊन राघवच्या जवळ आली. तू बरोबर बोलत होतीस, जानकी आतमध्येच आहे, काय करायचं? तेव्हा एक म्हातारा माणूस ओरडत म्हणाला, अरे रामच वली, रामच शक्तिशाली, मग या दुष्टाला काय घाबरायचं? आणि मग अचानक जानकी ओरडली, गिरधारी काका, गिरधारी काका, तुमचा आवाज ऐकून हा कमजोर पडतोय. मी ठीक आहे. हा खूप भयानक आहे. सगळ्यांना मारून टाकायचा कट रचतोय. तुम्ही माझी चिंता सोडा आणि भजन गा. हा काही नाही करू शकणार. गिरधारी अंकल, तुम्ही भजन गा. हे ऐकताच दशाननने जानकीला एक जोरदार कानाखाली मारली आणि जानकी बेशुद्ध होऊन खाली पडली. कोणी नाही वाचणार, फक्त अर्धा तास बाकी आहे, मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. दशानन होम करायला बसला. इथे म्हाताऱ्या गिरधारीने श्रीरामांची भजनं गायली आणि बाकी सदस्यांनी त्यांची साथ दिली. भजनामुळे आतमध्ये दशानन विचलित होऊ लागला आणि त्याचा होम पण विझू लागला. सर्वजण जोरजोरात भजन गात होते आणि दशानन होम करण्याचा प्रयत्न करत होता. भजन ऐकून तो स्वतःचे मंत्र विसरत होता. लोक भजन गातच होते आणि 12 वाजले. जसे 12 वाजले, दशानन आपली नाभी पकडून जोरात ओरडला, कारण की त्याच्या नाभीत असलेल्या घुबडाच्या डोळ्याने विष उघडायला सुरुवात केली होती. दशानन तडफडू लागला आणि थोड्याच वेळात तडफडून होमात पडला आणि जळून भस्म झाला. जानकीला शुद्ध आली. तिने दरवाजा उघडला आणि मग ती राघवच्या गळ्यात पडली. राघव, दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. रावण दहन झालेलं आहे. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. नवरी बनली डायन पार्ट 2. गोष्ट आहे अमेठीची. मालती तिचा जवान मुलगा रघु सोबत राहायची. मालती विधवा होती आणि तिने एकटीनेच रघुचं पालन पोषण केलं होतं. तरी पण रघुला मालती आवडत नव्हती. याच गोष्टीमुळे मालती दिवस रात्र दुःखी असायची. कुठे चाललायस रघु? मी कुठे जाईन, तुला त्याचं काय? तू तुझ्या लिमिट मध्ये राहा. खरं तर मालती रघुची खरी आई नव्हती, ती सावत्र आई होती. रघु 5 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई वारली आणि त्याच्या बेवड्या बापाने मालतीशी लग्न करून तिला घरी आणलं. पती बेवडा होता, पैशांची चणचण होती, म्हणूनच सुरुवातीला मालतीने रघुचं फार पालन पोषण नाही केलं. याच गोष्टीचा फायदा उचलून रघुच्या आत्याने रघुचे कान भरले. रघु बाळा, खीर आणले, चल खाऊन घे. आई आई ग, माझा पोरगा किती वाळून गेलाय. सावत्र आई नक्कीच जेवायला देत नसणार. काय करणार, सावत्र आया असतातच तशामुळे. पिक्चर मध्ये बघितलंय ना, सांभाळून राहा त्या जखिणीपासनं. आत्या सतत विष कालवत राहिली आणि काही दिवसातच रघुला मालतीचा तिरस्कार वाटू लागला. कमकुवत बेवड्या बापाचं एकदा निधन झालं आणि रघु मालतीपासनं खूप दुरावला. पण मालतीचं रघुवर तिच्या जीवापाड प्रेम होतं. तिने चहाचं दुकान उघडून रघुचं पूर्ण पालन पोषण केलं. हळूहळू परिस्थिती बदलली, पण रघु मात्र काही बदलला नाही.
तो मालतीचा तिरस्कारच करू लागला. याच आठवणी आठवून मालती रडत होती आणि तेवढ्यात रघुचा फोन आला. मालती फोनवर रघु सोबत बोलली, तर ती हैराण झाली, कारण की रघु कोण्या मुलीसोबत लग्न करून आला होता. तेव्हा रघुची आत्या आली. अगं मालती, आपला रघु बायकोला घेऊन येतोय. नुसती बघत उभी काय राहिलीस? नव्या नवरीच्या स्वागताची तयारी कर. मालतीने काही न सांगता पटापट सगळ्या तयारी केल्या. दरवाजाच्या मधोमध तांदळाने भरलेलं एक मापटं ठेवलं. गृहप्रवेशाच्या सर्व तयाऱ्या झाल्या. अर्ध्या तासानंतर रघु त्याची बायको घेऊन आला. बायको खूपच सुंदर होती. बाळा, हे मापटं ठेवलंय ते उलाट आणि आधी. आत्या आणि रघु गप्पा मारण्यात दंग होते, तर मालती मुलीचा गृहप्रवेश करण्यात. नवरीने तिचा उजवा पाय उचलून मापट्याच्या दिशेने वळवला, तर तिचा पाय बघून मालतीचं डोकं चक्रावलं. तिचा पाय अगदी उलटा होता. विवाहितेने उलट्या पावलांनी तांदळाचं मापटं उलाटलं आणि मालतीकडे पाहून फार विचित्रपणे हसली. मालती घाबरली आणि घाबरून स्वतःच्या रूम मध्ये गेली. रघुला कळलंच नाही की मालतीला अचानकपणे असं काय झालं. मी म्हटलं होतं ना तुला, या हडळीला तुझ्या लग्नामुळे आनंद झाला नसणार. बिचाऱ्या नव्या नवरीचं स्वागत पण नीट नाही केलं. काही हरकत नाही, मी आहे ना. मी सगळी तयारी केलेली आहे. चल बाळा, तुझ्या खोलीत चल. आत्या नवरीला घेऊन निघाली आणि रघु तिथेच उभ्या उभ्या मालतीच्या रूमकडे रागाने पाहू लागला. अर्धी रात्र उलटली होती. मालती तिच्या रूम मध्ये फार टेन्शन मध्ये होती आणि तेवढ्यात आत्या तिकडे आली. अगे स्वार्थी बाई, नव्या नवरीला तिथेच सोडून पळून आलीस तू. त्या मुलीशी लग्न करून रघुने चांगलं नाही केलं. ती मुलगी नाही, हडळ आहे. हडळ आहे ती. आता तर तू हेच म्हणणार. तुझा प्लॅन फसलाय ना आता. कोणता प्लॅन? तुझ्या भावाच्या मुलीला रघुच्या गळ्यात बांधायचं होतं ना तुला. पण मी असं होऊ नाही दिलं. तुम्ही पहिल्यापासून ओळखता या मुलीला? मुलीला नाही ओळखत मी, पण रघुने भेटवलं होतं मला हिला. प्रेम करतो तो तिच्यावर. मग मी म्हटलं लग्न करून टाका. खूप चुकीचं केलं तुम्ही. रघुचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आत्या तिथून रागावून निघून गेली आणि लपून रघुच्या रूमच्या समोर आली. आता बघते मी आत दोघांमध्ये काय मस्ती चाललीये. आत्याने हळूच हाताने दरवाजा उघडला, तर तो पटकन उघडला. आतमध्ये रघु बिछाण्यावर झोपला होता, पण नवी नवरी मात्र बिछाण्यावर नव्हती. अरे, ही नवी नवरी कुठे निघून गेली? तेव्हा बुवाची नजर वर फॅनवर गेली आणि तिचे डोळे विस्फारले. लग्नाच्या कपड्यात एक भयानक म्हातारी डायन फॅनला उलटी लटकून फिरत होती आणि आत्याकडे पाहून जोर जोरात हसत होती. नाही सोडणार. कोणालाच नाही सोडणार. सगळ्यांना मारून टाकेन. आत्या तिकडनं पळाली आणि सरळ मालतीच्या रूम मध्ये आली. खरंच बोलत होतीस तू. ती मुलगी एक भयानक हडळ आहे. मी तर तिचे उलटे पाय आधीच बघितले होते. मग तेव्हा काही बोलली का नाहीस तू? हे राम, आता काय होणार? काय फायदा? मी सांगितलं जरी असतं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. ते सगळं सोड आणि हे सांग की रघुला कसं वाचवायचंय. ती हडळ रघुला नाही सोडणार. तुम्ही काळजी नका करू. मी अजून जिवंत आहे. तुम्ही चला, माझ्या बरोबर चला. आत्या आणि मालती पळत पळत रघुच्या रूम मध्ये गेल्या, तर डायन रघुच्या छातीवर बसून त्याला चावत होती. रघु जोर जोरात ओरडत होता. लग्न करायचंय, मधुचंद्र करायचंय.
बघ तू आता बघच मी तुला कसं उद्ध्वस्त करून टाकते. आत्या वाचव, मला वाचव आत्या. ते दृश्य फारच भयानक आणि विचित्र होतं. आत्या ते दृश्य बघून मागे झाली आणि रूमचा दरवाजा बाहेरनं बंद करून स्वतःच्या घरी पळाली. आत्या, आत्या वाचव. तुझी आत्या तर पळून गेली रघु, पण तुझी आई आहे. घाबरू नकोस, घाबरू नकोस रघु. डायनने रघुला सोडलं आणि ती उलट्या पावलांनी चालत मालतीच्या दिशेने वळाली. आई सांभाळ, ती ती तुझ्या दिशेने येते. रघुच्या तोंडून पहिल्यांदा आई शब्द ऐकून मालतीमध्ये जणू 10 हत्तींचं बळ आणि खूप सारी ताकद आली. डायनने तिच्यावर उडी मारली आणि मालतीने फार बहादुरीने तिला चकमा दिला आणि स्वतःला वाचवलं. आणि पटकन डायनचे पाय पकडून तिला उलट लटकवलं. डायन तडफडू लागली, जोर जोरात किंचाळू लागली. सोडा, सोडा मला, मारून टाकीन मी, मारून टाकीन सगळ्यांना. सोडा. रघु, रघु पळून जा, रघु पळून जा. रघु, सुरी घेऊन ये, सुरी घेऊन ये रघु. नाही आई, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. नाही. बाळा पळून जा, मी हिला आता आणखी नाही सांभाळू शकत. हडळीची ताकद तिच्या पायांमध्ये असते. मला हिचे पाय कापून टाकायचे. हे ऐकताच डायन अजून जोरात किंचाळली. पाय कापू नकोस, पाय नको कापूस माझे, पाय नको कापूस. रघुला समजलं आणि आत्याने बाहेरून बंद केलेला दरवाजा आतून तोडून एक सुरी घेऊन आला. रघुने पटकन डायनचे दोन्ही पाय कापले. डायन कोण्या जनावरासारखी जोरात किंचाळली आणि शांत झाली. डायन मेली होती. मालतीने पटकन डायनचं शरीर जमिनीवर सोडलं. रघुने पटकन त्याच्या आईला मिठी मारली आणि माय लेक हमसून हमसून रडू लागले. रघु, रघु. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं हे सडका पाणी आहे, थांब थांब.
लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी सोड ग, काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. भूतनी आंटी पार्ट 2. एक छोटस शहर होतं. शहरामध्ये होती एक कॉलनी. नाव होतं भूतनवाडी. भूतनवाडीतील प्रत्येक आई भीतीच्या सावटाखाली जगायची, कारण की भूतनवाडीच्या एका घरामध्ये एक म्हातारी भूतणी जंगलातून राहायला आली, जी कॉलनीतील लहान लहान मुलांना पकडून सतवायची आणि त्यांना खाऊन टाकायची. भूतनी म्हातारी होती पण काळ्या जादूमध्ये माहिर होती. ती कोणत्या तरी खूपसुरत आंटीचं रूप घ्यायची आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना भुलवून थापा मारून त्यांच्या घरी आणायची आणि मग मारून टाकायची. चल बाळा, माझ्या घरी चल, मी तुला रबडी खायला देईन. मुलंही त्या भूतणीच्या गोष्टींमध्ये अडकायची आणि तिचं बोट पकडून तिच्या घरी यायची. तिच्या घरामध्ये पाऊल ठेवताच अचानक त्या भूतणीचं रूप बदलायचं आणि तिच्या सत्य रूपात यायचं, ज्यांना बघून ती पुरं घाबरायची. मम्मी मला वाचव, मला सोड ना. तू आंटी नाही, भूतनी आहेस. भूतनी नाही, भूतनी आंटी. खायला आला होतास रबडी, आता स्वतःच खाणं बनशील. भूतनी आंटीला पप्पी दे बरं. बाळा, आणखीन किती ओरडशील. नाही, मी तुला पप्पी नाही देणार. तू फार वाईट आहेस. सोड ना मला मम्मी. बडबड बंद कर, मला खाऊ दे तुला. चल. या प्रकारे भूतणीच्या त्या कारनाम्यांमुळे कॉलनीमध्ये हाहाकार माजला.
लोक म्हाताऱ्या भूतणीकडे गेले, त्यांनी समजावलं, पण त्याने काही फरक नाही पडला. मग लोकांनी तंत्रमंत्राचा सहारा घेतला. तांत्रिकांना तिच्या घरासमोर बसवलं, पण दुष्ट भूतणीने त्यांनाही तिच्या शक्तीने पळवून लावलं आणि ती तिची मनमानी करू लागली. अशा प्रकारे कॉलनीचं नाव भूतनवाडी पडलं. बघा, जर या कॉलनीमध्ये राहायचं असेल तर मुलांना घेऊन आपल्या घरामध्ये बंद राहा, नाहीतर कॉलनी सोडा. बस फक्त आता हे 2 उपाय उरलेत आपल्यासाठी. बिचारी लोक कॉलनी सोडून जातील तरी कुठे? त्यांनी त्यांचे घरचे दरवाजे कायमचे बंद केले आणि भीतीच्या सावटाखाली जगू लागले. लोकांच्या सतर्कतेमुळे भूतणी पण त्रासू लागली, कारण की ती अजून म्हातारी होऊ लागली आणि तिला खाणं मिळणंही कठीण झालं होतं. हे काय, लोकांनी तर दारं बंद करून घेतलीत. आता मी कशी जगणार? मला वाटतं आता पुन्हा जंगलचा रस्ता धरावा लागेल. तेव्हा भूतनीने पाहिलं की एक बाई तिच्या गोलमटोल मुलासोबत येत होती. अरे वा, बहुतेक करून कॉलनीत नवीन राहायला आलेत. मुलगा पण अगदी फुग्यासारखा फुगलेला दिसतोय. इथे सर्व घरांचे दरवाजे बंद बघून मुलगा त्रासला. मम्मी, काय रे गोलू? माझा फ्रेंड म्हणत होता की चांगली कॉलनी आहे, पण इथे तर सर्व दरवाजे बंद आहेत. एकही मुलगा दिसत नाहीये. आता मी खेळणार कोणासोबत? तेव्हा भूतनी रूप बदलून त्यांच्या समोर उभी राहिली. तुमचं स्वागत आहे आमच्या कॉलनीमध्ये. थंडीमुळे लोकांनी दारं बंद करून ठेवली. अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी माझ्या मोलू सारखा आहे. माझा मोलू आत्ताच मैदानात खेळायला गेलाय. मैदानाचं नाव ऐकताच गोलू खुश झाला. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मुलगा आणि आई निघून गेले आणि भूतनी खुश झाली. आज तर पार्टी करणार मी. थोड्या वेळानंतर फुटबॉल हातात घेऊन गोलू मैदानात पोहोचला. तेव्हा त्याने पाहिलं मैदानात त्याच्या वयाचा एवढा मुलगा खेळत होता. हे बघून गोलू खुश झाला. तू मोलू आहेस ना? माझं नाव गोलू आहे. माझ्यासोबत खेळशील का? नक्की खेळेन मी. मग काय, बराच वेळ दोघे खेळत होते आणि खेळता खेळता ते थकले. खूप घाम आलाय आणि आता तहान पण लागली आहे. मग चल माझ्या घरी पाणी पिऊन येऊया. तुझं घर जवळच आहे ना? तुझी मम्मी भेटली होती मला. चला जाऊया आपण. गोलू मोलूच्या मागे मागे त्याच्या घरापाशी पोहोचला. तेव्हा भूतनी आंटी बनून घरापाशी उभी होती. ये बाळा. गोलू मोलू सोबत जसा त्याच्या घराच्या आतमध्ये गेला, घराचा दरवाजा बंद झाला आणि मोलू पण गायब झाला. मोलू, कुठे आहेस तू? घरात यावा गोलू म्हणून पाठवून दिला मी नकली मोलू. भूतनीचं भयानक रूप बघून गोलू कापू लागला. वाचवा, वाचवा मम्मी. प्यायला आला होतास पाणी, आता माझी तहान भागवशील. भूतनी आंटीला पप्पी देऊन टाक. आता आणखीन किती ओरडशील? प्लीज मला नका मारू. मी माझ्या मम्मीचा एकुलता एक मुलगा आहे. आईचा एकुलता एक मुलगा, जसा कापूस हलका फुलका, कचा कचा चावून टाकीन. हाती लागला एक कवळा मुलगा. असं म्हणताच भूतनी गोलूच्या दिशेने सरकू लागली आणि गोलू मागे मागे सरकू लागला. जसं भूतनीने गोलूला टच केलं, तिला विजेचा करंट लागला आणि ती जळू लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? तेवढ्यात गोलूची आई तिकडे आली. अगदी बरोबर होतंय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? तुझ्यासारख्या शेकडो भूतनी पाहिल्यात मी. पण मी जळते कशी काय? कारण गोलूच्या गळ्यात त्याच्या आजीने दिलेला ताईत आहे. तुझ्यासारख्या हजारो भूतनी एक होऊन जरी आल्या ना, तरी त्या जळून भस्म होतील इतकी शक्ती आहे या ताईतामध्ये. चल गोलू. असं म्हणताच मम्मी गोलूला घेऊन निघाली आणि भूतनी आंटी तडपून तडपून राग झाली. मग काय, मग तर कॉलनीचे सर्व दरवाजे गोलू आणि त्याच्या आईच्या स्वागतासाठी उघडे झाले. क्रिमिनल भूत. एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता. पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राखाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर. मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन. असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो.
ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता. आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा. अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे, पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो, पण तो आता माणूस राहिलेला नाही. तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर. आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं. आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो. कोणी केलं? माझ्या भावाबरोबर हे असं कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसतं. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी. राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राका? राकाने हे सगळं केलंय? तो परत येईल याची मला कल्पनाही नव्हती. मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते. तेव्हा अचानक जोर जोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो, पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही. मी परत येईन इन्स्पेक्टर. दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे. त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय, आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही,
तुमची इतकी हिंमत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल. मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली. तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला. सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेलीये. तू काळजी करू नकोस. चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्येच आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं. आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस. मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटतेय. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा. तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल. ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद. दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूम कडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली.
आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस. मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार. फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. ही बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. चेटकिणीचं लग्न. एका शहरात एक मॉल होता. काही कारणास्तव तो 2 वर्ष बंद होता. त्या मॉलमध्ये एक भयंकर चेटकीण राहायला आली होती. मला वाटतंय माझी शक्ती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. मला काळ्या राणीची पूजा करावी लागेल. चेटकीण रात्रंदिवस पूजा करून काळ्या राणीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होती. रात्र काळी काळी आणि दिवस सुद्धा काळा काळा. काळ्या राणीच्या नावाची जपते मी काळी काळी माळा. 2 महिने पूजा केल्यावर काळी राणी प्रसन्न होऊन चेटकिणीला दर्शन देते. रात्र राहील काळी, दिवसही राहील काळा. बोल तू काळ्या राणीची का जपतेस माळा. काळ्या राणी, मी दिवसेंदिवस म्हातारी होत आहे. मी शक्तिहीन होत आहे. मला असा मार्ग सांग म्हणजे मी तरुण होईल, शक्तिशाली होईल. ठीक आहे, तू लग्न कर, पण कोणत्याही भूताशी नव्हे तर माणसाशी कर. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला मारून टाक. मग तू तरुण होशील, शक्तिशाली बनशील. ठीक आहे राणी, तुझी काळी सावली अशीच माझ्यावर ठेव. काळ्या राज्याचा जय जयकार असो. आशीर्वाद देऊन काळी राणी तिथून निघून जाते आणि चेटकीण नवरा मुलगा शोधू लागते. काय यार राहुल, तू लग्न कधी करणार आणि आम्हाला पार्टी कधी देणार? एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे. मी तुझी काळजी दूर करतो. तुझा मोबाईल दे. हे घे. ह्यात मी डेटिंग ॲप डाउनलोड केला आहे आणि तुझी प्रोफाईल सुद्धा अपलोड केली आहे. बघ, आता मुलींची लाईन लागेल. अरे यार, हे बघ, कोणत्या तरी ईशा नावाच्या मुलीचा मेसेज आला आहे आणि तिने मला डेटवर सुद्धा बोलावलं आहे. तुला कुठे बोलावलंय? सिटी मॉल. अरे मित्रा, तुला तिथे खूप प्रायव्हसी मिळेल. तो मॉल 2 वर्षांपासून बंद आहे. मी निघतो आता. राहुल त्याच्या कारने सिटी मॉलला पोहोचतो. मॉल समोर ईशा त्याची वाट पाहत आहे. हाय ईशा. नाही, मी लग्नाआधी कोणत्याही पुरुषाला हात लावू शकत नाही. जशी तुमची इच्छा, पण तुम्ही मला या मॉलमध्ये का बोलावलं? आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा भेटू शकलो असतो. हा मॉल माझ्या वडिलांचा आहे. हॉटेलमध्ये खूप गोंगाट असतो ना, लोक असतात. मला तिथे कम्फर्टेबल वाटत नाही. मला प्रायव्हसी हवी होती. ठीक आहे, काही हरकत नाही. चल आज जाऊयात. दोघे मॉल मध्ये येतात. हा मॉल का बंद आहे? माझ्या वडिलांचे खूप व्यवसाय आहेत. ते एकटे हा मॉल नाही सांभाळू शकत. पण आता हा मॉल पुन्हा सुरू करायचा आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे माझ्याशी जो लग्न करेल त्याला हा मॉल मिळेल. खरंच? माझी घुसमट होत आहे. आता मी या नकली रूपात जास्त काळ राहू शकत नाही. मला लग्नासाठी लवकरच प्रपोज केलं पाहिजे. काय विचार करतेस ईशा? राहुल, तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून राहुल खुश झाला आणि त्याने ईशाचे दोन्ही हात धरले. हो ईशा, मी तुझ्याशी लग्न करेन. राहुल, तू हे काय केलंस? काय झालं? राहुलने तिचा हात पकडताच ईशा चेटकिणीचं रूप धारण करते. ईशाचे हे रूप
पाहून राहुल थरथर कापायला लागतो. चेटकीन हो, मी चेटकीण आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न केलंस तर तुला हवं ते मिळेल. पैसा, गाडी, बंगला, सर्व काही. आणि जर तू नकार दिलास तर मी तुला मारून टाकीन. मी तुझ्याशी लग्न नाही करणार, जातोय मी. असं म्हणत राहुल धावू लागतो. बाहेर येऊन गाडी वेगाने पळवू लागतो. थोड्या अंतरानंतर बरं झालं वाचलो. मग त्याला आवाज येतो. राहुल. राहुल पाहतो तर त्याच्या शेजारी एक चेटकीण बसलेली असते. राहुल जोरात ओरडतो आणि त्याची कार एका ट्रकला धडकते. चेटकीण हसत हसत आकाशात उडून जाते. अशा प्रकारे डेटिंग ॲप्सचा वापर करून चेटकीण अनेक मुलांना आपल्या जाळ्यात फसवते आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना मारून टाकते. एके दिवशी सुशांत नावाचा मुलगा चेटकिणीला भेटायला येतो. चेटकीण तिचं रूप बदलून त्याला भेटते. हाय यशा. माफ करा, मी लग्नाआधी परपुरुषाला हात लावत नाही. ईशा, मला माहित आहे तू ईशा नाहीयेस, तू चेटकीण आहेस. ईशा तिच्या खऱ्या रूपात येते. तरीही तू मला घाबरत नाहीस? नाही, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. पण का? माझ्या कुंडलीत दोष आहे. जी मुलगी माझ्याशी लग्न करेल त्याच दिवशी तिचा मृत्यू होईल. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही. अरे वा, त्यामुळे तू मला बळीचा बकरा बनवायला आला आहेस. तसं नाही. लग्नापूर्वी पंडितजी यज्ञ करतील, त्यानंतर तुम्हाला कोणताही धोका होणार नाही. मग आपण लग्न करू शकतो. मग तू हे त्या मुलींना का नाही सांगितलंस? मी सांगितलं, पण माझ्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. आणि तसंही त्यांच्याशी लग्न करून मला काय मिळणार? जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मला सर्व काही मिळेल. बंगला, पैसे, कार. मला हा खूप लोभी वाटतोय. माझ्या जाळ्यात हा सहज अडकेल. ठीक आहे, मग आज रात्रीच लग्न करूया आपण. तू गुरुजींना घेऊन ये. रात्र झाली. लग्नाची सर्व तयारी मॉलमध्ये झाली. गुरुजी मोठा यज्ञ करतात. यज्ञ संपला. आता हे पाणी मुलीला द्या, म्हणजे मुलगी त्रासातून मुक्त होईल. हे घे, पाणी पी. हे प्यायल्यावर सर्व धोके दूर होतील आणि मग लग्न करून नवीन आयुष्य सुरू करू. मूर्ख कुच्चा, लग्नानंतर याचे आयुष्य संपेल हे माहिती नाहीये याला. चेटकीण ते पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर ती जळू लागते. हे 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 काय होतंय मला? मी जळत आहे. माझी फसवणूक केलीये तू. फसवणूक केलीये. तू माझ्या भावाला फसवलंस. तू कोण आहेस? मी त्याच राहुलचा भाऊ आहे ज्याला तू फसवून मारलंस. ज्या मुलांना तू तुझ्या स्वार्थापोटी मारलंस त्यांचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. मला वाचवा, मला वाचवा. अशा प्रकारे सुशांतच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिणीचे सर्व काळे हेतू उद्ध्वस्त होतात. चेटकीण मरते आणि शहरावरील धोका टळतो. हडळीचं प्रेम. राजीव, जावेद आणि महेश लखनौमधील एका कंपनीमध्ये जॉब करायचे. ते तिघही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते आणि खूपच चांगले मित्र होते. राजीव, महेश आणि जावेद खूपच अय्याशी होते. ते पार्टी करण्याची कोणतीही संधी सोडायचे नाही. एके दिवशी राजीवचं प्रमोशन होतं आणि ते तिघं पार्टीला जाण्यासाठी एका रिसॉर्टचं प्लॅनिंग करतात. जेव्हा ते रिसॉर्टमध्ये चालले होते तेव्हा एका हडळीची नजर त्यांच्यावर पडते आणि ती एका सुंदर ललनेचं रूप घेऊन त्यांच्या मागे मागे पार्टीमध्ये जाते आणि राजीवला त्याचं खेळणं बनवते. तिला बघताच राजीव तिच्या जवळ जातो आणि बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते,
माझं नाव सुनैना आहे आणि तुम्ही मला खूप आवडता. कधी जर तुम्हाला वेळ असेल तर आपण कॉफी प्यायला जाऊया का? अशा प्रकारे त्या हडळीने राजीवला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं. एके रात्री राजीवला ऑफिसमध्ये कामाच्या निमित्ताने उशीर होतो, म्हणूनच तो एकटा बस स्टॉपवर वाट बघत उभा असतो. तेव्हा सुनैना तिकडे गाडी घेऊन येते आणि राजीव कार मध्ये बसतो. अरे वा, काय योग्य वेळेवर आलीयस. तसही आज मला उशीरच झालाय. काही वेळ पुढे गेल्यानंतर राजीवला अचानकपणे थंडी वाजू लागते. ही अचानक एवढी थंडी कशी काय पडली? आणि सुनैना, गाडी जरा हळू चालव ना. पण ती राजीवच्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर देत नाही आणि गाडीचा स्पीड अजून वाढवते. हिला काय झालं? आणि बघण्यासाठी जसा राजीव तिच्या खांद्यांवर हात ठेवतो तेव्हा ती अचानकपणे राजीवकडे वळते आणि भयानक आवाजामध्ये म्हणते, आता ही कार तुला स्वर्गात पोचवूनच थांबेल. आणि ती भयानक हडळीमध्ये परिवर्तित होते. जिला पाहताच राजीव खूपच जास्त घाबरतो आणि हडळी समोर विनवण्या करू लागतो. मला जाऊ दे, तुझं माझ्यावर प्रेम होतं ना, मग तू असं माझ्यासोबत कसं करू शकते? ही शिक्षा आहे, तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा. आणि हडळ त्या कारला एका मोठ्या झाडावर आदळते, ज्याच्यामुळे राजीवचा जीव जातो. आता फक्त 2 जण बाकी आहेत. मग ती हडळ पुन्हा एका सुंदर ललनेचं रूप घेऊन जावेदलाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि एके रात्री त्याचाही ती खून करते. जावेद आणि राजीवला मारल्यानंतर हडळ महेशला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या 2 मित्रांना गमावल्यानंतर महेश केवळ एकटा पडतो आणि सर्व अय्याशीपणा सोडून देतो. म्हणून ती हडळ एका कामवालीचं रूप घेऊन महेशच्या घरी कामासाठी निघून जाते, जेणेकरून संधी मिळताच ती त्याला देखील मारू शकेल. कामवालीच्या वर्तनाला पाहून महेशची पत्नी राणीला संशय येतो आणि ती कामवालीवर लक्ष ठेवू लागते. एके रात्री राणीला घरामध्ये काहीतरी गडबड दिसून येते. जेव्हा ती जाऊन पाहते तेव्हा कामवाली हडळीच्या रूपामध्ये परिवर्तित होते आणि महेशच्या शरीरातून रक्त घेऊ लागते. जे पाहताच राणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि पटकन ती मदतीसाठी एका मांत्रिकाला बोलवते. मांत्रिक येताच पटकन हवन सुरू करतो आणि घरामध्ये राख फुंकू लागतो. ओम भम ग्रम, ओम भम ग्रम. हे काळी आत्मा, या घराला सोडून निघून जा. तेव्हा ती हडळ बाहेर येते. मांत्रिका, तू माझ्यामध्ये नको येऊस, नाहीतर तू विनाकारण मरशील. तेव्हा मांत्रिक हडळीवर राखेची पुडी फेकतो, त्यामुळे तिचं शरीर जळू लागतं. बोल, तू याला का त्रास देतेस? बोल. या तिघांनी माझं प्रेम हिरावून घेतलंय. एक दिवस माझे पती कामावरून परत येत होते, तेव्हा हे 3 मित्र दारूच्या नशेत गाडी चालवत होते. हे 3 इतक्या नशेत होते की त्यांनी माझ्या नवऱ्याला गाडी खाली चिरडून टाकलं आणि कोणाला पत्ता लागू नये म्हणून रस्त्याच्या कडेला पुरून टाकलं. माझ्या नवऱ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नव्हतं. त्याच्या मृत्यूच्या दुःखात मी आत्महत्या केली आणि मी भूत बनले. म्हणूनच मांत्रिका, तू याला वाचवण्याचा प्रयत्न नको करूस. असं म्हणताच ती हडळ महेशला सोबत घेऊन हवन कुंडात उडी मारते आणि तिच्या सोबत महेशलाही जाळू लागते. हे पाहताच महेशची पत्नी हडळीची माफी मागू लागते. यांना नको मारूस, मी पाया पडते, तू यांना नको मारूस. यांच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाहीये. यांच्या वतीने मी माफी मागते तुझी. यांना सोडून दे, नको मारूस, माफ कर. महेशच्या गोष्टीचं म्हणणं ऐकून हडळीला तिची दया येते आणि ती महेशला माफ करून टाकते. मग महेश एक
फार मोठा यज्ञ करतो आणि हडळीच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देतो. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होती. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे. मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला. पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का? हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत. तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काही नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ, तुला भेटायला कोण आलंय? कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता. तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी
स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला आपण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. भूतनी आंटी. बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलामध्ये एक ताकदवान भूतनी तिच्या मुलीसोबत राहत होती. भूतनी तिच्या मुलीची खूप काळजी घ्यायची. ती जंगलातून रोज नवनवीन प्राणी आणून तिला खाऊ घालायची. आई, हा ससा खूपच मऊ आहे. पण हा ना खूपच छोटा होता. उद्या ना तू माझ्यासाठी खूप मोठी म्हैस घेऊन ये. ठीक आहे बाळा. माझी मुलगी छोटी छोटी, म्हैस मागते मोठी. अशीच वेळ निघून गेली आणि भूतनी आता म्हातारी झाली आणि आजारी पडू लागली. आता तिच्या जागी तिची मुलगी शिकार करून आणू लागली. एके दिवशी म्हाताऱ्या भूतनीने तिच्या मुलीला सांगितलं, बाळा, आता मी जास्त दिवस जिवंत नाही राहणार, म्हणून माझी इच्छा आहे तू माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. सांग आई. जेव्हा मी छोटीशी होते तेव्हा माझी आई माझ्यासाठी शहरातून एक जाडजूड आणि मऊ मऊ माणसाचा मुलगा खायला घेऊन आली. माझी इच्छा आहे की मरण्याच्या आधी पुन्हा एकदा मी माणसाच्या मुलाची चव घ्यावी. ठीक आहे आई, मग तुझ्या पुढच्या वाढदिवसाला आपण माणसाच्या मुलाची चव चाखू. मानवाच्या मुलाच्या शोधात भूतनी शहराच्या दिशेने निघाली. जंगलातून मी आले, शहराकडे मी जाईन. माणसाचं पोर खाऊन माझ्या आईचा वाढदिवस साजरा करीन. शहरामध्ये पोहोचून तिने बरीचशी मुलं पाहिली, पण एकही मूल तिला आवडलंच नाही. तेवढ्यात तिला समोर गट्टू दिसला. हा मुलगा तर खूप मऊ मुलायम आहे, पण हा तर खूपच हडकुड आहे. याला तर माझी आई एकटीच खाऊन टाकेल. मग मला काय मिळणार? काही हरकत नाही, मी ह्याला खायला घालून चांगलं जाडजूड बनवेन. आणि तिने एका सुंदर आंटीचं रूप घेऊन गट्टूच्या शेजारी राहायला आली. आणि मग तिने एक दिवस गाजराचा हलवा बनवला आणि गट्टूकडे आली. मी गट्टूसाठी गाजराचा हलवा आणलाय. थँक्यू आंटी. आता भूतनी काही ना काही निमित्ताने गट्टूला स्वादिष्ट भोजन खाऊ घालायला लागली.
एवढं स्वादिष्ट भोजन खाऊन आता गट्टू देखील खूप जाडजूड झाला. भुक्या भूतनीचं जेवण जेवून गट्टू झाला जाडजूड. आता जाड्या गट्टूला खाऊन भूतनी पण होईल जाडजूड. दुसऱ्याच दिवशी भूतनी आंटीने गट्टूला सांगितलं, मी शहरापासून थोडं दूर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातेय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? हो हो, मी तुमच्या बरोबर नक्की येईन. आणि मग भूतनीने गट्टूला सोबत घेतलं आणि जंगलाच्या दिशेने निघाली. गट्टूने जसं जंगल पाहिलं त्याने भूतनीला विचारलं, आंटी, तुम्ही मला इथे जंगलात का घेऊन आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाताय. तेव्हा अचानक भूतनी तिच्या मूळ रूपात आली. तू बरच काही खाल्लंस गट्टू. आता आमच्या खाण्याची पाळी आहे. तुम्ही तर भूतनी आंटी आहात. भूतनी गट्टूला घेऊन तिच्या आईच्या जवळ आली. आई, हे बघ, मी माणसाचं पोर घेऊन आले. याला खाण्यात तर खूप मजा येईल. ह्या दोन्ही भूतणींचं बोलणं ऐकल्यावर गट्टूला कळलं की यांच्यापासून वाचण्यासाठी त्याला काही ना काही शक्कल लढवावी लागेल. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचली. आता तुम्ही मला खायचं ठरवलेलंच आहे, तर तुम्ही मला खा. पण तुमच्यापैकी माझं काळीज कोण खाणार? असं म्हणतात माणसाच्या शरीरात काळीज सगळ्यात जास्त स्वादिष्ट असतं आणि जो ते एकदा खातो तो त्याची चव कधीच नाही विसरत. तसं तर मला वाटतं की माझं काळीज भूतनी आंटीनेच खायला पाहिजे, कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे ना. नाही नाही, तुझं काळीज तर मीच खाणार, कारण माझ्या सांगण्यावरूनच तर तुझी भूतनी आंटी तुला शहरातून इथे घेऊन आलीये. पण मेहनत तर जास्त मीच केलीये ना. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला मुलाचं काळीज खायला नव्हतं घातलं, म्हणून याचं काळीज तर मीच खाणार. असं कसं? मेहनत तर जास्त मी केलीये, बघाचं काळीज मीच खाणार. आणि मग बघता बघता भांडण विकोपाला गेलं. म्हाताऱ्या भूतणीने भूतणीवर खूप जोरात प्रहार केला. मग भूतणीनेही म्हाताऱ्या भूतणीला बेदम चोपलं. अशा प्रकारे दोघी आपसात भांडत मेल्या आणि गट्टू मात्र तिकडनं सुखरूप पळाला.